निवडणुका तोंडावरती आहेत महापालिकेच्या. काय भूमिका आहे आपली या सगळ्या संदर्भामध्ये? महायुती होते आहे, नाही होते, स्थानिक पातळीवरती काय हे राज्य स्तरावर महायुती करावी असे निर्देश मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे आणि आज आम्ही त्या आधारावर पूर्ण उमेदवारांच्या मुलाखती 3 वाजता जळगावमध्ये ठेवलेल्या आहे. उमेदवारीमध्ये या ठिकाणी जे मुलाखती होतील त्या सगळ्या वार्डांच्या मुलाखती घेऊन आम्ही प्रदेश कार्यालयाकडे त्या पाठवणार आहोत. भाऊ, प्रकाश आंबेडकर यांनी एक बातमीत कळवलेलं आहे की एकनाथ शिंदे पुन्हा काही महिन्यात मुख्यमंत्री होतील. हे बघा, ऑलरेडी मुख्यमंत्री होणे नाही होणे हा माझ्या हातातला विषय नाहीये. हे प्रकाश आंबेडकर मोठे नेते आहेत, त्यांनी केलेलं बाकीच आहे. पण शेवटी महायुतीच्या सरकारमध्ये कोण मुख्यमंत्री करावा हे वरच्या स्तरावर ठरत असते. त्यामुळे मी त्याच्यावर वक्तव्य करणं हे उचित नाहीये. एकनाथ शिंदेचं वक्तव्य जास्त आहे. मुंबईचा रहिवासी डकेत कोण असं त्यांनी म्हटलेलं आहे. काय प्रतिक्रिया तुमची असं? नाही, आता डकेत म्हणजे आता तिथे कोणी पैसे लुटले हा विषय तो आहे. आता त्याच्यामध्ये साहेबांचं म्हणणं काय होतं ते मलाही लक्षात येत नाहीये. मी तुमच्याकडनंच ऐकायचं मागवतो. कोण आहे डकेत? मला माहित नाही. दादरच्या शिवाजी पार्क मध्ये काही पोस्टर्स लागलेले की मराठी माणसं जागो रात्र वैऱ्याची आहे असे अनोळखी व्यक्तींनी पोस्टर लावलेले आहेत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी आम्ही पण आहोत. असं काही नाही की कोणी त्याचा ठेका घेतला आहे. शिवसेना ही मूळ जन्माला येताना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठीच जन्माला आली. त्यामुळे कोणी बोर्ड लावलं त्याच्याने सगळं परिवर्तन होतं असं नाही आहे. मराठी माणसाच्या करता शिवसेनेनेच आयुष्यामध्ये पूर्ण कार्य केलेलं आहे. त्यामुळे ही जनता धनुष्यमानाच्या शिवसेनेबरोबर राहणार आहे. काल संजय सावंतांनी एक पत्रकार परिषदेत म्हटलेलं आहे की एकीकडे मोदी आहेत, नरेंद्र शहा आहेत, गिरीश महाजन आहेत, गुलाबराव पाटील आहेत, तरी पण उद्धव ठाकरेंची माणसं फोडावे लागतात त्यांना. मी नाही फोडले. भाजपवरती ठीक आहे, आता त्यांचा विषय आहे, तो माझा विषय नाही आहे. आम्ही प्रेमाने घेतो, फोडत नाही. आता बोलवणार प्रेमाने बोलवणार आहेत म्हटलं. आता काही ज्याला यायचंय तो येईल. बळजबरी करण्यात काय अर्थ नाहीये. त्यामुळे कोणी यावं नाही यावं हा त्याचा विषय आहे. काल 15 लोक फुटलेले आहेत. भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे उबाटा गटाचे. त्यांची भेट घेण्यासाठी सावंत हे त्यांच्या घरी गेलेले होते. हे आता व्यक्तिगत संबंध असतात, कारण हॉटेलपासून त्यांचे संबंध आहे, केपी प्राईड पासून. त्यामुळे गेले असतील, तिथली चहा राहिली असेल प्यायला. भाऊ, काय सांगणार? विधानसभेमध्ये एक शब्द गाजतोय कायम आणि विरोधकांनी त्याच्यावर जेव्हा बोलले त्यावेळेस आपल्या सत्ताधारी पक्ष स्पष्ट बोलले शिवसेनेचे ही शिंदे सेना नसून ही शिवसेना आहे. तुम्ही वारंवार शिंदे सेनेचा उल्लेख करू नका. शिवसेनाच आहे ना. आम्ही काय हिंदुत्व सोडलं नाही, आम्ही धनुष्यबाण सोडला नाही, आम्ही बाळासाहेब सोडले नाही. त्यामुळे कोणी म्हणत असाल ही प्रॉपर्टी आमची आहे, तर बिलकुल नाही. प्रॉपर्टी तुमची आहे पण विचार आमच्याजवळ आहे. भाऊ, निकाल जो आहे तो काही दिवसांवर येऊन ठेवलेला आहे. जिल्ह्यात किती जागा मिळतील महायुतीला, काय आपला अंदाज? हे बघा, तसं काही सांगता येणार नाही, पण तरी आमचं यश हे निश्चितपणाने चांगलं असेल आणि आमच्या आमदारांच्या केलेल्या कामगिरीनुसार किंवा व्यक्तिगत पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामानुसार चांगलं यश आम्हाला मिळेल. जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला भाऊ तर महापालिका ही या अगोदर शिवसेनेच्या ताब्यात होती आणि शिवसेनेच्या ताब्यात असताना अनेक वेळा शिवसेनेचाच महापौर या ठिकाणी बसलेला आहे. आता तुम्ही म्हणताय की आम्ही युतीमध्ये लढणार आहोत. नेमके आपण किती जागेंवर दावा करणार आहे? मागच्या वेळेस भाजपची होती बाबा, 57 सीट त्यांच्या होत्या, आमचे 15च होत्या. ते आमच्याकडे आले होते, आय लव्ह यू म्हटलं होतं त्यांनी. त्यावेळेस आम्ही उद्धव साहेबांच्या माध्यमातून सरकार आमचं होतं. त्यामुळे त्या पक्षातून या पक्षात आले होते. त्यावेळेस भाजप शिवसेनेची युती नव्हती. आता युतीचा प्रस्ताव आहे दोघांकडनं. किती जागांवर दावा करणार? आता बैठक झाल्याशिवाय कसं सांगू? ते सांगितलं की तुम्ही पुन्हा आणखी म्हणणार. इतक्या कमी जागा का मागतायत, म्हणजे इतक्या जास्त जागा का घेतायत असे प्रश्न असतील तुमचे. ठीक आहे. सध्या आता उन्हाळ्याचे आहे, पाणी टंचाईचं नियोजन करण्यासाठी कसं नियोजन राज्य सरकारचं असणार? पाणी टंचाईचा आराखडा आमचा तयार असतो आणि तो ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर जो आहे BDO त्याच्याकडे ती तयारी असते. ग्रामसेवक ज्या पद्धतीने खालचे गोष्टी सांगत असतात, तालुका स्तरावर टंचाई आराखड्याची बैठक होते, आमदाराच्या त्याच्यावर स्वाक्षऱ्या होत्या आणि त्याच्यावर कळतं की टँकर किती लागतील, पाणी. पण आजच्या स्थितीमध्ये कुठेच अजून टंचाईचा आराखड्यामध्ये कुठे पाणी करता अडचण येईल असं जळगाव ग्रामीण मतदारसंघात तरी दिसत नाही. जिल्ह्यात काही भागात होते, पण मला नाही वाटत एवढा पावसाळा झाल्यामुळे कुठे टँकर लागतील. तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी जे पाण्याच्या टाक्या आहेत त्या अस्वच्छ असल्यामुळे जामनेरमध्ये पाण्याच्या नळामध्ये काही
पक्षाचे अवशेष आलेले आहेत आढळून. ते ग्रामपंचायतचं काम आहे, पाणी पुरवठ्याचं काम नाही. आता टंकी सुद्धा पाणी पुरवठा डिपार्टमेंट थोडी खाली करणार आहे. शेवटी ज्यावेळेस आम्ही आता ग्रामपंचायतकडे योजना हस्तांतरण करतो त्या दिवसापासून पाणी पाजण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची असती, पण ते डायरेक्ट आमच्यावरच येतं, असं नसते. टँकरचा घोळ टाळण्यासाठी जीपीएस प्रणाली देखील लावण्याची माहिती आहे टँकरला. जीपीएस प्रणाली ही शहर भागात असते आणि मी ग्रामीण भागाचा पाणी पुरवठा मंत्री आहे. आपण कॉर्पोरेशनच्या याला विचारलं तर बरं राहील. ठीक आहे.